नमस्कार. एक्सप्लोर विथ रवीना माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी स्पेशल डब्यासाठी भाजी घेऊन आले आहे, ज्याचं नाव आहे सुक्की गवार. ही भाजी मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवते, त्यामुळे ज्यांना ही भाजी आवडत नाही तेही अगदी बोटं चाटून खातील. तर ही रेसिपी अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा, कारण ही भाजी एवढी चविष्ट होते ना की सगळेच बोटं चाटून खातात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी गवारीच्या शेंगा निसून घ्यायच्यात आणि साफ करून घ्यायच्यात व त्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्यात. त्यानंतर काही हिरव्या मिरच्या जेवढं तुम्हाला तिखट आवडतं तेवढ्या घ्यायच्यात. त्याचबरोबर लसूण आणि भाजलेले थोडे शेंगदाणे घ्यायचेत. आता लसूण आणि हिरवी मिरची एकत्र बारीक करून घ्यायचे आणि भाजलेले शेंगदाणे ओबडधोबड बारीक करून घ्यायचे. लगेच गॅसवरती कढई ठेवायची. कढई तापली की कढईत तेल टाकायचं. तेल तापलं की लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची, छान परतून घ्यायची आणि फोडणीतच अर्धा छोटा चमचा हळद आणि अर्धा छोटा चमचा मटण मसाला टाकायचा आहे आणि तेलात परतून घ्यायचं आहे. मटण मसाल्याने खूप छान टेस्ट येते. मसाले परतले की धुतलेल्या गवारीच्या शेंगा टाकून छान मिक्स करून घ्या व त्यात चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घाला. छान मिक्स करून घ्या आणि गवारीच्या शेंगा शिजतील एवढं पाणी घाला. झाकण ठेवून मंद आचेवर 10 मिनिटं शेंगा छान शिजवून घ्या. तयार आहे आपली चमचमी, चविष्ट आणि अगदी सोपी गवारीच्या शेंगाची भाजी, तेही हिरव्या वाटणाची गवार. मटण मसाला टाकल्याने खूप छान टेस्ट येते आणि म्हणजे गवारीच्या शेंगाची टेस्टच बदलून जाते. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून पहा. मी म्हणते म्हणून गवारीच्या शेंगात थोडासा मटण मसाला टाकून पहा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.